मुंबई इंडियन्सनी त्यांना आज एका ग्रीन टॉप विकेटवर खेळवलं. विकेट बघितल्यानंतर वाटलं की ह्याला आम्ही म्हणतो की हराभरा कबाब. म्हणजे ही विकेट म्हणावी की बकरीला खायचं गवत म्हणतो आपण ज्याला. अशाने जो बऱ्याच वेळा मॅच खेळायच्या आधीच काही लोक मनाने हरलेले असतात, मनाने आऊट झालेले असतात. त्यांना आम्ही ग्रीन फीवर म्हणतो, म्हणजे हिरवा ताप. आणि तो हिरवा ताप बहुतेक करून KKRच्या फलंदाजांना झाला की काय अशा पद्धतीने ते खेळले. म्हणजे मॅच सुरू व्हायच्या आधीच त्यांनी नांगी टाकली असा प्रकार झाला. नमस्कार, मी सुलक्षण कुलकर्णी. आज मी आपल्या IPLच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध KKR असा जो सामना झाला वानखेडे स्टेडियममध्ये, त्या मॅचचं विश्लेषण करणार आहे. आजचा सामना जो झाला KKR विरुद्ध, त्याच्या आधी जर थोडंसं सांगायचं झालं तर मागच्या काही 2-3 सामन्यानंतर बऱ्याच कॅप्टननी किंवा प्रशिक्षकांनी विकेटबद्दल काही अशी कुरबुरी केली होती. KKRच्या कॅप्टननी अजिंक्य रहाणेने आपल्या होम ग्राउंडबद्दल, विकेटबद्दल त्यांना जी फेवरेबल विकेट मिळत नव्हती त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. तसंच CSKच्या कोचनी स्टीफन फ्लेमिंगनी सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या फेवरमध्ये असलेल्या विकेट्स मिळत नाही आहेत. ही थोडीशी कुरबुर विकेटला घेऊन क्युरेटर आणि फ्रँचायझी त्यांना जी पाहिजे तशी विकेट त्यांना मिळत नव्हती. ह्या बॅकग्राऊंडवर हा आजचा जो सामना झाला मुंबई इंडियन्स विरुद्ध KKRचा वानखेडे स्टेडियमला, ह्याला थोडीशी मी मुद्दामून ह्याचं बॅकग्राऊंड सांगण्याचं कारण की ह्याला थोडीशी किनार होती. आणि हे अजिंक्य रहाणेची स्टेटमेंट आणि त्याला मुंबई इंडियन्सनी बनवलेली विकेट मला वाटतं खूपच प्रभावी ठरली. कारण ह्याच्यामध्ये एक मेसेज होता की त्यांना जी फेवरेबल विकेट पाहिजे होती KKRला कलकत्तामध्ये, कारण त्यांचे स्पिनर्स होते आणि कोणीही पण कुठलाही फ्रँचायझी आपल्याला जे फेवरमध्ये असेल तशी विकेट बनवायचं करू शकतो, पण ती त्यांना मिळाली नाही. आणि ती साधारण फास्ट बॉलरला हेल्प करणारीच विकेट मिळाली किंवा बॅटिंग करणारी विकेट मिळाली. त्यामुळे तोच ॲडव्हान्टेज घेऊन मुंबई इंडियन्सनी त्यांना आज एका ग्रीन टॉप विकेटवर खेळवलं. विकेट बघितल्यानंतर वाटलं की ह्याला आम्ही म्हणतो की हराभरा कबाब. म्हणजे ही विकेट म्हणावी की बकरीला खायचं गवत म्हणतो आपण ज्याला. अशाने जो बऱ्याच वेळा मॅच खेळायच्या आधीच काही लोक मनाने हरलेले असतात, मनाने आऊट झालेले असतात. त्यांना आम्ही ग्रीन फीवर म्हणतो, म्हणजे हिरवा ताप. आणि तो हिरवा ताप बहुतेक करून KKRच्या फलंदाजांना झाला की काय अशा पद्धतीने ते खेळले. म्हणजे मॅच सुरू व्हायच्या आधीच त्यांनी नांगी टाकली असा प्रकार झाला. मुंबई इंडियन्सच्या पथ्यावर पडलं. त्यांनी टॉस जिंकला. अर्थातच ते फील्डिंग करणार होते, बॉलिंग करणार होते आणि त्यांनी बॉलिंग केली. आणि पुढचं म्हणजे KKRने फक्त फॉर्मॅलिटी केलं असं वाटलं आणि फक्त 16.2 षटकात त्यांचं 117मध्ये ऑल आऊट झाला. बॉलर्सनं काहीच करायचं नव्हतं त्या विकेटवर. बॉलर्सनं फक्त एका टप्प्यावर, चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करायची होती, जे काही त्यांनी केली. सर्व फास्ट बॉलर्सनी हार्दिक पांड्या, हर्षित राणा आणि नवोदित खेळाडू जो डेब्यू करत होता वैष्णवी, त्याने सुंदर बॉलिंग केली आणि 4 विकेट्स काढले. 117 झाल्यानंतर जेव्हा बॅटिंग सेकंड येते तेव्हा ह्यांचा एवढा मोठा अटॅक नव्हता KKRचा. आणि एक 35-40चा तुम्हाला जेव्हा पॉवर प्लेमध्ये स्टार्ट मिळतो तर ती बाकीची फॉर्मॅलिटी राहते. आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सनी 117 अगदी सहजपणे आणि 12.2 षटकात पूर्ण केले. जमेची बाजू म्हणजे मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिकल्टन मागच्या काही सामन्यामध्ये थोडासा अडखळत खेळत होता, प्रेशरमध्ये होता, चेस करत होते. आज तसा काही दबाव नव्हता, फक्त 117 रन्स करायचे होते. आणि त्यामुळे दबावाखाली न खेळता आज त्याची एक चांगली इनिंग झाली. एक 65 नॉटआउट त्यांनी केले. त्यामुळे त्यांनी पण आणि मुंबई इंडियन्सनी पण एक सुटकेचा निश्वास सोडला असणार. त्याचबरोबर काही जमेच्या बाजू की मुंबई इंडियन्सनी एक विजयाची सुरुवात केली. त्यांना मी म्हणतो की या संपूर्ण IPLमध्ये 2 डिझेल इंजनच्या ट्रेन्स आहेत, या गाड्या आहेत. त्या आहेत मुंबई इंडियन्स आणि CSK.
तर आज मुंबई इंडियन्सची डिझेल इंजिनची गाडी सुरू झाली. आता बघूया पुढे कसे करतात. त्याचबरोबर हार्दिक पांड्या जो कॅप्टन म्हणून पण आहे, त्याला संघ पुढे न्यायचा आहे, जिंकायचं आहे. तर हार्दिक पांड्यालाही हायसं वाटलं असेल आजच्या विजयानंतर आणि ह्या विजयाचा एक कॉन्फिडन्स टीममध्ये नक्कीच येईल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते चांगले परफॉर्मन्स करतील असं वाटतंय. आज संपूर्ण संघ चांगला खेळला मुंबई इंडियन्सचा, कारण त्यांना ते त्यांच्या होम पिचवर होते, कम्फर्ट झोनमध्ये होते. त्यामुळे कम्फर्ट झोनमध्ये असताना एक विजयाची गरज होती. त्याला म्हणतो आपण मच निडेड विक्ट्री, आणि जी त्यांना आज मिळाली. बघूया पुढे काय होतं आहे ते. आजच्या सामन्यापुरतात इतकंच. धन्यवाद.